गाडीची स्टेअरिंग गार 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 फिरवण्याचा योग आला भाऊ खूप दिवसातून. गाडीची स्टेअरिंग गार 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 फिरवली आणि तिथं होतो इथं आलो, म्हणजेच आपल्या नेवासा तालुक्यातील बैरवाडी या ठिकाणी आलो. इथून पुढे गाडी जाणं पुढं अशक्य होतं. सौरमांडीने इथंच उतरून घेतलं. 1-2 किलोमीटर पायी चालायचं होतं. हे असं का करत असतील आणि याला काय म्हणतात सांगा बरं, मला काय माहितच नाही. आपलं कसं आहे, जिथं खायला दिसन तिथं लगेच घेऊन टाकायचं. मग लगेच एक आनंदच घेतलं. मग म्हटलं 3 पाकड्या करून नाही तर आमच्या भांडणं होतील. म्हटलं चला येऊ का. मोठ्या रांगेत उभं राहणं सोपं नव्हतं. फुलं बिलं घेतले आणि मस्त रांगेत उभं राहिलो. हे काका काय म्हणते बघा एकदा. दर्शन वगैरे घेऊन पुढे आल्यावर मस्त पैकी एक डिंगी पावटी पाडली. त्यांना म्हटलं सौरमांडे नाव टाका. बस का ओळखतो ना तुम्हाला. पावती घेतली आणि इकडं खरेदी करायला आलो. तेवढ्यात माझ्या आजीची बार्गेनिंग चालू आली. हो मामाला म्हणलं गारे का घोडे. ते म्हणले दोन्ही पण भाऊ. मुंबईला वाटतं मुंबई सेल प्रत्येक जत्रेत असते का. 2 तासानंतर एवढं टाकलं ना आमचा कॅमेरामॅनने डायरेक्ट बसूनच घेतलं. नेवाशामधून आम्हाला पुढे जाऊन डायरेक्ट शनी शिंगणापूरला जायचं होतं. मग काय निघालं शनी शिंगणापूरला. तर प्रसाद लय भारी असतो, म्हणलं प्रसाद घेऊन तर जाऊ. मग घेतलं आणि 4-5 पुढ्या प्रसादाच्या. मला इथलं दर्शन घेऊन झालंय. आता चाललो घरी. परत गाडी चालू केली आणि निघालो. घरी गेलो नंदी भेटला. त्याला लगेच चारा आणायला जायचं होतं. आपली गाडीची स्टेअरिंग गार फिरवायच्या हात नंदी 2 किलोमीटर लांब गेलेला होता. चालतं चालतं उंदीर मेलेला भेटला. हो म्हटलं हा उद्योग आपल्या मनीनच केलेला दिसतोय. ओ थांबा. सौरमांडीला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.